खूप वेळा असं होतं की काही गुन्हेगार एखादा गुन्हा करायच्या अगोदरच आपण पोलिसांच्या हाती लागू शकणार नाही या गोष्टीची पूर्णपणे खबरदारी घेतात. आज आपण अशीच एक सत्य घटना पाहणार आहोत. गुन्हेगारानं स्वतःला असे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता की काहीही झालं तरी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. अशी कोणतीही गोष्ट नव्हती की ज्याचा त्याने विचार केला नव्हता. त्याने एकही सबूत मागे ठेवला नव्हता. पण तरी देखील इन्व्हेस्टिगेशन टीम त्याच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसला. एक अशी घटना जी पोलिसांसाठी देखील एक मोठं आव्हान होती. अशी घटना कधीही याच्या अगोदर घडली नव्हती. आज आपण जी सत्य घटना ऐकणार आहोत ती माथेरानमधील आहे. ही घटना जिथे घडली ती जागा आहे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील. माथेरान हे एक हिल स्टेशन आहे. येथे दररोज लोक हजारोंच्या संख्येने येत असतात. माथेरानमध्ये इंदिरा गांधी नगर नावाचा एक एरिया आहे. तेथे एक साई सदन नामक लॉज आहे. तो लॉज केतन नावाचा माणूस चालवत असे. हे हॉटेल थोडंसं आतल्या बाजूला होतं, त्यामुळे जास्त टुरिस्ट लोक तिथे जात नसत. तो दिवस होता 12 डिसेंबर 2021चा. थंडीचे दिवस चालू होते. काही लॉजवरती सकाळी चहा नाश्ता दिला जातो. त्या लॉजमध्ये देखील चहा नाश्ता तयार होता आणि जितके लोक थांबले होते त्या सर्वांना दार ठोठावून बोलावले गेले होते. पण एका रूममध्ये थांबलेले जोडपे मात्र नाश्ता करायला येत नाही. नाश्ता करायची वेळ निघून गेली तरी देखील त्या रूममधून कुणीही बाहेर आलं नाही. म्हणून लॉजमध्ये स्टाफला थोडं नवल देखील वाटतं. बाकीच्या रूममध्ये थांबलेली लोक नाश्ता केल्यानंतर फिरायला निघून गेली. आता लॉजमधील सर्व रूम साफ करण्याचे काम सुरू झाले. सफाई कर्मचारी प्रत्येक रूमवरती जाऊन रूमची साफसफाई करतात. त्यानंतर त्या रूमचा दरवाजा पुन्हा ठोठावला जातो, ज्या रूममधून कुणीही नाश्ता करायला आले नव्हते. दरवाजा 2-3 वेळा ठोठावला जातो, पण आतून मात्र काहीही प्रतिसाद येत नाही. कर्मचाऱ्यांनी जाऊन केतनला हे सांगितले. तेव्हा तो लॉज मालक केतन देखील तिथे येतो आणि दरवाजा वाजवतो, पण कुणीही आवाज देत नाही. त्यामुळे काही वेळासाठी त्यांना असं वाटतं की गेस्ट निघून गेले असावेत. पण दरवाजा लॉक केलेला होता आणि त्यांनी चावी देखील जमा केलेली नव्हती. बऱ्याच वेळानंतर ते ह्या निर्णयावरती पोहोचतात की आपल्याकडे असलेल्या चावीनं दरवाजा खोलून आत जावं. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे असलेल्या चावीनं दरवाजा उघडला तर आत कुणीही नव्हते. ती रूम अगदी व्यवस्थित होती. आता लॉज मालकाला असे वाटले की इथे आलेले गेस्ट खरोखरच निघून गेले आहेत, कारण त्यांचं कोणतंही सामान तिथे नव्हतं. जेव्हा त्यांनी बाथरूममध्ये पाहिलं तेव्हा तिथेही कुणीच नव्हतं. पण एक गोष्ट मात्र त्यांना दिसली, ती म्हणजे बाथरूमच्या भिंतीवरती लाल रंगाचे डाग होते. पण असे कोणतेही डाग हे गेस्ट येण्याच्या अगोदर त्या बाथरूमच्या भिंतीवरती नव्हते, असे कामगारांनी सांगितले. इथून जरा वेगळाच वास देखील येत होता. कुणीही नाही, सामानही नाही, म्हणून त्यांनी त्या रूमची साफसफाई करायला सुरुवात केली. साफसफाई करणारा कर्मचारी जेव्हा बेडच्या खाली साफसफाई करायला गेला तेव्हा मात्र तेथील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो जोरात ओरडतो. जेव्हा इतरही लोक तिथे धावत येतात आणि पाहतात तेव्हा त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसतो. त्या बेडच्या खाली एक मृत शरीर पडलेले असते, पण त्या शरीराला मात्र डोके नव्हते. त्या शरीरावर एकही वस्त्र नव्हते आणि तो एका स्त्रीचा देह होता. हे दृश्य पाहिल्याबरोबर लॉजचे मालक केतन रमानी हे लगेचच माथेरान पोलिसांनाही माहिती देतात. काहीच वेळामध्ये पोलीस पथक तेथे पोहोचते. ते मृत शरीर बाहेर काढले जाते. आता त्या देहाला शिर नसल्यामुळे त्याची ओळख पटणे कठीण असते. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरते. पत्रकारही तेथे पोहोचतात. तपास सुरू होतो. लॉजचे रजिस्टर चेक केले जाते. कोण कोण गेस्ट इथे आले होते आणि त्या रूमची बुकिंग कुणाच्या नावावरती होती ते रजिस्टर पाहिल्यावरती असे लक्षात येते की एक जोडपे इथे सर्वात शेवटी आलं होतं. त्यांनी शनिवारी म्हणजे 11 डिसेंबरला साधारण 7:30 वाजता येथे एंट्री केली होती. त्यांच्या नावाची एंट्री अमजद खान आणि रुबीना बेगम अशी होती. शनिवारची रात्र आणि रविवार असे एका दिवसासाठी त्यांनी तो रूम बुक केला होता. कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये जर का राहायचे असेल तर तिथे ID प्रूफ द्यावा लागतो. पण त्या लॉजवरती असं कोणतंही ID प्रूफ त्यांच्याकडनं घेतलं गेलं नव्हतं. त्या जोडप्यानं त्या रजिस्टरवरती लिहिलेला पत्ता हा देखील चुकीचा होता. म्हणजेच तो पत्ता अंबरनाथ असा लिहिला होता. लिहिलेल्या पत्त्यावरती अंबरनाथला पोलिसांचे एक पथक पोचलं. तिकडे फॉरेन्सिक टीम आणि पोलीसचे एक पथक त्या शवाची तपासणी करतात.
त्या शवावरती कोणतीही जखम, खून होऊ नव्हती. पण ज्या अवस्थेत तो शव भेटलं होतं यावरून एकतर सिद्ध होत होतं की हे एक हत्येचं प्रकरण आहे. हत्या होत असताना कोणत्याही प्रकारचा विरोध केला गेला नसल्याचं दिसत होतं. कदाचित तिला बेशुद्ध केलं गेलं असेल आणि त्यानंतर हत्या केली गेली असेल. शवाची तपासणी करत असताना एका पोलीस अधिकाऱ्याचं लक्ष तिच्या उजव्या हाताकडे जातं. त्या हातावरती काहीतरी खरडल्याचं निशाण होतं. थोडं लक्ष देऊन बघितल्यावरती लक्षात आलं की तिथे एक टॅटू बनलेला होता आणि तो मिटवण्याचा प्रयत्न केला गेला होता. करणाऱ्यानं तो व्यवस्थितपणे मिटवण्याचा प्रयत्न केला होता, कारण ते बघून काहीही स्पष्ट दिसत नव्हतं. एकतर रुबिनाचा चेहरा नव्हता, त्यामुळे ज्यांनी एंट्री केली होती तो देखील ओळखू शकत नव्हता. कारण ते जेव्हा आले होते तेव्हा चेहऱ्यावरती मास्क होता, कारण तो काळ कोविडचा होता. त्यामुळे सर्वत्र मास्क घालण्याची सक्ती होती. रुबिनाचा चेहरा पाहिलेला नसल्यामुळे आता तिची ओळख कशी पटवावी हा मोठं आव्हान पोलिसांपुढे होतं. त्या लॉजमध्ये एकही CCTV कॅमेरा नव्हता, त्यामुळे तिथे कोण आलं आणि कोण गेलं हे समजणं देखील कठीण होतं. जी बॉडी होती ती रुबिनाचीच होती हे देखील निश्चितपणे सांगता येत नव्हतं. पंचनामा झाल्यानंतर शवाला पनवेल विभागीय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं, जिथे पोस्टमॉर्टम आणि इतर तपासणी होणार होती. ज्या रूममध्ये ते शव मिळालं होतं तिथे अशी कोणतीही गोष्ट त्यांना सापडली नाही की ज्यामुळे त्या शवाची ओळख पटू शकेल. त्या शवावरती एकही कपडा नव्हता. ती हत्या करणाऱ्या गुन्हेगारानं ते कपडे देखील गायब केलेले होते, कारण पोलिसांना कपड्यामार्फत तपास लागू नये हा त्यामागचा हेतू असावा. पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागला नव्हता. दुसरीकडे त्यांनी जो पत्ता दिला होता तिथे जे पोलीस पथक गेलं होतं त्यांनी चौकशी केली असता तिथे अमजद आणि रुबिना नावाचं कोणतंही जोडपं राहत नाही असं समजलं. म्हणजेच तो त्यांनी चुकीचा पत्ता दिलेला होता. आता त्यावरनं एक स्पष्ट झालं होतं की जर पत्ता चुकीचा दिला म्हणजे नाव देखील चुकीचं असणार. फॉरेन्सिक टीमला बाथरूमच्या भिंतीवरती काही खुणा भेटल्या याचाच अर्थ हत्या इथेच केली गेली होती. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला असलेल्या रूममधील गेस्टची चौकशी देखील केली. त्या लॉजचे रूम फार लहान लहान होते आणि त्याच्या समोरच्या गल्लीतून बऱ्याच जणांचं येणं जाणं होत असे, पण कुणालाही त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आता पोलिसांकडनं टीम्स बनवल्या जातात आणि तपासणीसाठी सर्वत्र पाठवल्या जातात. आता पोलिसांचं एकच काम असतं ते म्हणजे त्या महिलेची ओळख पटवणे आणि तिचे डोके शोधणे. लॉजमध्ये जरी CCTV कॅमेरे नसले तरी रस्त्यावरती आणि इतर ठिकाणी कॅमेरे लावलेले होते. माथेरानमध्ये प्रवेश करताना एक पॉइंट आहे, दस्तुरी नाका. दस्तुरी नाक्यावरती CCTV कॅमेरे होते. माथेरान पोलिसांची टीम गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी मार्गस्थ झाली, तर माथेरान पोलिसांच्या टीम आणि रायगड पोलिसांची टीम 2-3 अशा माथेरानच्या वरच्या आणि खालच्या भागांमध्ये तपासाचं कार्य करत होती. लॉजमधून बाहेर पडण्यासाठी किती रस्ते आहेत याची देखील तपासणी केली गेली. सर्व रस्त्यांची पाहणी केल्यावरती असं लक्षात आलं की काही रस्त्यांवरती कॅमेरे आहेत तर काही रस्त्यांवरती कॅमेरे नाहीत. अमजद आणि रुबिना यांनी जेव्हा लॉजमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या काही तासांच्या अगोदरचे CCTV फुटेज चेक केले गेले. तिकडे हॉस्पिटलमध्ये शवामधील काही सॅम्पल्स घेऊन केमिकल अनालिसिससाठी पाठवले जातात. नखांचे आणि हाडांचे सॅम्पल्स DNA टेस्टिंगसाठी पाठवले जातात. तो हातावरील टॅटू तर खरडल्यामुळे काही उपयोगाचा नव्हता. इकडे CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर पोलिसांच्या हाती एक फुटेज पडतं. एका फुटेजमध्ये अमजद आणि रुबिना दिसतात. हे फुटेज दस्तुरी नाक्याच्या जवळील कॅमेराचे असतात. त्या फुटेजला चेक केल्यानंतर रुबिना आणि अमजद यांचा लॉजवरील चेक इनचा वेळेच्या हिशोबाने ते दोघेच असावेत असा अंदाज लावला जातो. त्यामध्ये दोघांचा चेहरा दिसत होता, पण स्पष्ट काही होत नव्हतं, कारण चेहऱ्यावरील मास्क लावलेलं होतं. त्या फुटेजमध्ये असलेल्या व्यक्तीच्या पाठीवरती एक बॅग होती. दुसऱ्या एका CCTV फुटेजमध्ये लॉजच्या बाजूला असलेल्या कॅमेरामध्ये त्यांना आणखी एक पुरावा सापडतो. त्यामध्ये 12 डिसेंबरच्या पहाटेच्या वेळेच्या सुमारे साधारण 3 ते 4 वाजताचे फुटेज होते. पण त्या फुटेजमध्ये मात्र एकच व्यक्ती दिसत होता, ज्याच्याकडे पाहून असे वाटत होते की कदाचित तो अमजद आहे. तो एका सुमसाम वाटेकडे जात होता. त्याच्या पाठीवरती तीच बॅग होती. त्यानंतर तो ज्या वाटेने गेला तेथील सर्व CCTV कॅमेरे चेक केले गेले. तो ज्या वाटेनं चालला होता त्या वाटेला कुणीही नव्हतं. तिथे कोणतंही घर नव्हतं, कुणीही माणसं त्या वाटेनं जात नव्हती. मग हा त्या वाटेनं का गेला हा देखील प्रश्न उभा राहिला.
त्यानंतर जिथून तो बाहेर पडला त्या ठिकाणाचं CCTV फुटेज चेक केलं गेलं, पण तिथून तो बाहेर पडताना दिसलाच नाही. याचाच अर्थ असा होता की त्यानं पळून जाण्यासाठी अशा रस्त्याचा वापर केला होता की ज्या रस्त्यावरती त्याला कुणीही पाहू शकणार नाही किंवा कोणतेही CCTV फुटेज तिथे नाही. म्हणजेच त्याला ह्या सर्व जागेची अगोदरपासूनच पूर्ण माहिती होती. आता असे ठरवले जाते की ज्या रस्त्यानं तो गेला होता त्या रस्त्यानं जाऊनच तपास करायचा, कारण कदाचित त्यानं शबानाचं म्हणजेच त्या महिलेचं पर्स, ID कार्ड किंवा इतर वस्तू लपवण्यासाठी तिथे फेकून दिल्या असाव्यात. कदाचित डोकंही तिथेच फेकलं असावं. आता पोलिसांचा तपास त्या दिशेनं चालू होतो. तपास करताना 13 डिसेंबर उगवलं. माथेरानच्या भागामध्ये खूप सारी माकडे आहेत. कधी कधी ती माकडे फिरायला येणाऱ्या लोकांचं सामान देखील हिसकावून घेत असतात आणि ते फेकून देखील देतात. पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला याही सूचना दिल्या, असं काही सामान जे नवं दिसत असेल तर त्याला देखील जमा करा. त्याप्रमाणे पोलीस पथकानं आपलं काम सुरू केलं. तिथे रेल्वे ट्रॅक होता जिथून माथेरानची ती मिनी ट्रेन जाते आणि बाजूलाच खोल दरी होती. पथकाची टीम त्या दरीत उतरून शोध घ्यायला सुरुवात करते. तपासादरम्यान त्यांना तिथे एक प्लॅस्टिकची बॅग दिसते. त्यावरतीच एक कापडाची बॅग देखील होती, पण ते खाली फेकल्यामुळे त्या कापडाच्या बॅगेतून ती प्लॅस्टिकची बॅग वेगळी झाली होती आणि त्या बॅगेमधून आणखी एक बॅगेमध्ये काहीतरी गुंडाळलेले होते. जेव्हा पोलिसांनी ते उघडून पाहिले तेव्हा त्यांना तिथे त्या महिलेचे शीर भेटले. आता असा अंदाज लावला गेला की हे डोकं त्या लॉजमधील महिलेचंच असावं. पुढे आणखी तपास केल्यानंतर एका ऑफिसरला अजून एक वस्तू सापडते, जी होती लेडीज पर्स, जी अगदीच नवीन होती. म्हणजेच ती कदाचित आत्ताच फेकली गेली असावी, कारण त्यावरती काही जास्त धूळ वगैरे बसलेली नव्हती. जेव्हा पोलिसांनी ती पर्स उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये मेकअपचं सामान होतं. आणखी एक चिठ्ठी त्या पर्समध्ये पोलिसांना सापडते. ती एखाद्या औषधाची होती. त्या कागदावरती गोरेगावमधील ॲड्रेसचा पत्ता होता. म्हणजेच ती महिला गोरेगाव येथील राहणारी होती. आता माथेरानची पोलीस गोरेगाव पोलिसांसोबत संपर्क साधते. तेव्हा गोरेगाव पोलीस त्या मेडिकल स्टोअरवरती जाऊन तपास करतात. ही सर्व घटना 13 डिसेंबरची आहे. आता गोरेगाव इतका पत्ता मिळाल्यावरती माथेरानचे पोलीस गोरेगावच्या पोलिसांना सांगतात, गोरेगावच्या विभागामध्ये जितकेही पोलीस स्टेशन आहेत तिथे कुठे मिसिंग केस आली आहे का ते पहा आणि आम्हाला त्याची माहिती द्या. त्यामध्ये एक मिसिंग केस होती पूनम पाल हिची. तिच्या नातेवाईकांनी 13 डिसेंबरला सकाळी केस नोंदवली होती. त्यात नोंदवले होते की 11 डिसेंबरला 26 वर्षीय त्यांची मुलगी पूनम पाल ही घरातून गेली, पण ती अजूनपर्यंत घरी आलेली नाही. पूनमचा मोबाईल 11 डिसेंबरला रात्रीच स्विच ऑफ झाला होता. तोपर्यंत पोलिसांनी हा देखील शोध लावला होता की त्या दिवशी लॉजवरती थांबलेल्या त्या जोडप्यानं पेमेंट कसं केलं होतं. त्यात माहीत असं पडलं की पूर्ण पेमेंट हे डेबिट कार्डनं केलं गेलं होतं आणि ते पेमेंट त्या महिलेच्या कार्डनं झालं होतं. जेव्हा पोलिसांनी त्या कार्डचे डिटेल्स काढले तेव्हा त्या महिलेचं नाव पूनम पाल असल्याचं समोर आलं. म्हणजेच त्यांनी रुबीना हे खोटं नाव तिथे सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांचं पथक पूनमच्या घरी जाऊन त्यांना त्या शवाचे फोटो दाखवतात. तिच्या घरचे ते पाहिल्याबरोबर ही पूनमच आहे असे सांगतात. गोरेगावमध्ये राहणारी 26 वर्षीय पूनम ही नर्सिंग शिकत होती. ती एका हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस देखील करत होती. पोलिसांनी आणखी विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं, पूनमचे मे 2021ला लग्न झाले होते. तिच्या पतीचे नाव राम सिलोचन पाल असे होते. हे लोक उत्तर प्रदेशातील भदोडी जिल्ह्यातील राहणारे होते, पण हे बरेच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत होते. पूनमने आपले शिक्षण झाल्यावरती नोकरी करण्याची तयारी सुरू केली. राम सिलोचन पाल हा पनवेलमधील खांदा कॉलनीमध्ये राहत होता. त्यानं पनवेलमधील एका कॉलेजमधनं BIचं शिक्षण घेतलं होतं. तो बेलापूरमधील एका IT कंपनीमध्ये नोकरी करत होता. 11 डिसेंबरला पूनमने आपल्या घरच्यांना आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जात आहे असे सांगितले होते. त्यांच्या लग्नाला 6 महिने झाले होते, पण ते एकत्र राहत नव्हते, कारण ते मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे होते. तेथे गौना ही पद्धत आहे, ज्यामध्ये लग्नानंतर मुलगी ही लगेच आपल्या पतीच्या घरी न जाता 6 महिन्यांपर्यंत ते 3 वर्षापर्यंत आपल्या माहेरीच राहते. त्यानंतर जेव्हा तिचा गौना होतो तेव्हा ती आपल्या सासरी जाते. त्याप्रमाणे पूनमचा देखील अजून गौना झाला नव्हता, त्यामुळे ती आपल्या माहेरीच होती. आता पूनम आणि रामसिलोचन जरी एकत्र राहत नसले तरी सुट्टीच्या दिवशी ते एकमेकांना भेटत असत, फिरायला जात असत.
11 डिसेंबरला फिरायला जातो आहे असे सांगून निघालेली पूनम अजूनपर्यंत घरी आली नाही. तिचा फोन देखील स्विच ऑफ आहे. म्हणून तिच्या भावानं तिच्या नवऱ्याला म्हणजे राम सिलोचनला कॉल केला. अगोदर त्याचा फोन देखील स्विच ऑफ असा येत होता. पण त्यानंतर 10 वाजेच्या नंतर राम सिलोचनचा फोन चालू होतो. बऱ्याच वेळा कॉल केल्यानंतर राम सिलोचन फोन उचलतो. तेव्हा पूनमचा भाऊ त्याला पूनमबद्दल विचारतो. तेव्हा तो सांगतो की पूनम तर मला भेटलीच नाही. पण जेव्हा पूनमचा भाऊ राम सिलोचनला सांगतो की ती आम्हाला हेच सांगून गेली की ती तुमच्यासोबत बाहेर फिरायला जाणार आहे, तेव्हा तो देखील आश्चर्यचकित होतो. तो सांगतो की तो देखील 2 दिवस घरी नव्हता. ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला होता. पूनमसोबत त्याचं कोणतंही बोलणं झालं नाही. पोलीस जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पूनमच्या घरच्यांना दाखवतात तेव्हा ते ती पूनमच असल्याचं सांगतात आणि तिच्यासोबत असणारी व्यक्ती ही राम सिलोचन होती. एकीकडे राम सिलोचन आपण पूनमला भेटलो नाही असे सांगत होता, तर दुसरीकडे माथेरानमध्ये ते दोघेजण सोबतच फुटेजमध्ये दिसत होते. राम सिलोचन सोबत विचारणा करण्या अगोदर त्यांनी त्याचे कॉल डिटेल्स चेक केले, त्याचे लोकेशनही चेक केले. तेव्हा त्यांना असं समजलं की 11 डिसेंबरला त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. तो 12 डिसेंबरच्या 10 वाजेपर्यंत बंद होता. जेव्हा फोन बंद झाला तेव्हा त्याचे लोकेशन त्याच्या घरचं म्हणजे खांदा कॉलनीचं दाखवत होतं. जेव्हा फोन दुसऱ्या दिवशी सुरू झाला तेव्हा देखील लोकेशन त्याच्या घरचं खांदा कॉलनीचंच दाखवत होतं. मग ह्यानं फोन इतका वेळ बंद करून का ठेवला होता? पोलिसांना त्याच्यावरती संशय होता. पोलीस त्याच्या घरी जातात तेव्हा राम सिलोचन घरीच असतो. तो सांगतो की मी पूनमला 11 डिसेंबरला भेटलोच नाही. मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्याच्या घरच्यांनी देखील हेच सांगितलं की तो ऑफिसच्या कामानिमित्त 11 डिसेंबरला दुपारी घरातून बाहेर पडला होता. तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला परत आला. पोलीस त्याला जे प्रश्न विचारतात तो त्यांचं अगदी व्यवस्थितपणे उत्तर देतो. त्याची उत्तरं इतकी तंतोतंत होती की पोलिसांना देखील असं वाटतं की हा जे सांगत आहे ते खरं सांगत आहे. हा पूनम सोबत नव्हता तर ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरच होता. कदाचित सीसीटीव्ही फुटेजमध्ये असणारा व्यक्ती कोणीतरी दुसरा असावा. पोलिसांच्या संशयाच्या जाळ्यातून तो निसटलाच होता. इतक्यात एका पोलीस ऑफिसरचं त्याच्या कानाजवळ काही डाग दिसतात. तेव्हा त्याला आठवतं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीच्या कानाजवळ देखील असेच काही डाग होते. तेव्हा पोलिसांना कळतं की हा तोच व्यक्ती आहे. पोलीस त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. तिथे पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो आपला गुन्हा कबूल करतो. पण यामागे नेमकं कारण काय होतं? कारण त्याचं लग्न झालं होतं पण ते दोघे एकत्र राहत नव्हते. तेव्हा त्यांना समजतं की हा लग्नानंतर बऱ्याच दिवसांपासून या गुन्ह्याची तयारी करत होता. त्यानं त्यासाठी वेगवेगळ्या क्राईम स्टोरीज, न्यूज आर्टिकल्स पाहिले होते आणि ऐकले होते. पोलीस कसा तपास लावते याविषयी देखील त्यानं माहिती घेतली होती. हा 3 महिन्यांमध्ये 2दा पूनमला घेऊन माथेरानला गेला होता. प्रत्येक वेळेस तो वेगवेगळ्या लॉजमध्ये थांबला होता. कुठे हे क्रूरक्रम करायचं हे देखील त्यानं ठरवलं होतं. त्याने तेथील लॉजची देखील सर्व माहिती काढली होती. काही लॉजमध्ये पूर्ण डॉक्युमेंट दिल्याशिवाय राहण्यास परवानगी नव्हती. तसेच तेथे सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावलेले होते. काही लॉजमध्ये डॉक्युमेंट शिवाय देखील एंट्री होती. त्यामुळे राम सिलोचनने ह्याची निवड केली होती. आपल्या मोबाईलच्या लोकेशनवरून पोलीस आपल्याला पोहोचू शकते म्हणून त्यानं फोन स्विच ऑफ करून घरीच ठेवला होता. दोघेही 11 डिसेंबरला नेरळ स्टेशनवरती भेटले. त्यानं स्वतःही मास्क लावलं आणि पूनमलाही मास्क लावायला सांगितलं. कारण कोणीही आपल्याला ओळखू नये यासाठी त्यानं ती घेतलेली खबरदारी होती. त्यानंतर ते माथेरानला जाऊन साई सदन या लॉजवरती थांबतात. पेमेंट तो पूनमच्या कार्डवरूनच करतो. त्यांनी पूर्ण पैसे तेव्हाच देऊन टाकले होते. 11 डिसेंबरला जेव्हा दोघेजण रूममध्ये झोपलेले असतात तेव्हा राम सिलोचन उठतो आणि झोपेत असलेल्या पूनमला संपवतो. त्यानंतर तो तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. कपड्यांवरून तिला कोणी ओळखू नये त्यासाठी त्यानं तिला विवस्त्र केलं. चेहऱ्यावरनं तिला कोणी ओळखू नये म्हणून शरीरापासून शिर देखील वेगळं केलं. उजव्या हातावरती पूनमनं आपल्या नवऱ्याचं नाव लिहिलेलं होतं. ते देखील त्यानं धारदार शस्त्रानं खरडून टाकलं. त्यानंतर तो ते धड बेडच्या खाली ठेवतो. रूमची पूर्ण साफसफाई करतो. त्यानंतर ज्यावरनं ओळख पटू शकेल असं सर्व सामान तो त्या रूममधनं उचलतो. पूनमचा मोबाईल देखील तो स्विच ऑफ करून ठेवला होता. जेव्हा सकाळी तो तिथून बाहेर पडतो तेव्हा खोल दरीमध्ये तो पूनमचे कपडे, बॅग आणि डोकं फेकून देतो.
त्यानंतर तो नेरळ स्टेशनवर जाऊन पुण्याच्या दिशेला जातो. इथे एका ठिकाणी तो पूनमचा फोन देखील फेकून देतो. त्यानंतर तो आपल्या घरी जातो. घरी आल्यानंतर तो आपला फोन सुरू करतो. पूनम आणि रामसिलोचन यांचं लग्न घरच्या सर्वांच्या संमतीने झालं होतं. ते अरेंज मॅरेज होतं. लग्नानंतर जेव्हा ते एकमेकांना भेटू लागतात तेव्हा ते एकमेकांविषयी माहिती घेऊ लागतात. जेव्हा रामसिलोचनला हे कळलं की पूनमचा स्वभाव हा खूपच बोलका आहे आणि तिची मित्रमंडळी देखील खूप आहेत, ती सर्वांशी हसून खेळून राहते. एक दिवस बोलण्याच्या नादात त्यानं तिला विचारलं, तुझं माझ्याशी लग्न होण्या अगोदर कुणी बॉयफ्रेंड होता का? पूनमने जे उत्तर दिलं ते ऐकून त्याला पूनमचा राग येतो. ती सांगते, माझे मित्र होते पण ते सिरियस नव्हते. पण रामसिलोचनला मात्र असे वाटते की ही ज्या पद्धतीने हसून खेळून बोलते त्यामुळे हिचा कुणीतरी बॉयफ्रेंड असावा. ह्या एवढ्याशा कारणावरून त्यानं पूनमची हत्या केली. जेव्हा पोलिसांनी त्याला याबद्दल एखादा पुरावा तुझ्याकडे आहे का असे विचारणा केली तेव्हा त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्याला फक्त ह्या गोष्टीचा संशय होता. पण असा संशय असूनही त्यानं कधीही तिला असे भासू दिले नाही. तो नेहमी तिच्याशी चांगलं वागत असे. तिच्या मैत्रिणींना तर पूनमचा नवरा रामसिलोचन हा खूप चांगला व्यक्ती असल्याचे वाटत होते, कारण तो त्यांच्यासमोर तसे दाखवत असे. पण पूर्ण मात्र आपल्या नवऱ्यावरती प्रेम करत होती, कारण तिनं आपल्या हातावरती त्याच्या नावाचा टॅटू देखील काढला होता. पण पत्नीवर असलेल्या संशयामुळं त्यानं तिला न विचारता, समजून न घेता, एखादा पुरावा नसताना तिची निर्घृण हत्या केली. त्याला आपल्या पत्नीवरती तितकाच संशय होता तर तो तिच्यापासून वेगळा देखील होऊ शकत होता. पण त्यानं मात्र वेगळाच मार्ग निवडला. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी